अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10. कुरोपुर क्षेत्र महात्म्य. या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने चोरी जाळ दूर होतो आणि सर्व नवस फळाला येतात. अध्यायाला सुरुवात करूयात. सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरोपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कुठेही गेले नाहीत, ते कुरोपुरामध्ये सूक्ष्म रूपाने वावरतात. परंतु पुढे असेही सांगता की दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी त्याला म्हणाले, अरे श्रीगुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे श्री गुरु दत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरोपूर क्षेत्रामध्ये राहत असले तरी ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजेच परशुराम आजही गुप्त रूपामध्ये आहेतच. त्यांच्याच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले. सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. गुरुभक्ती व्यर्थ नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधी उपेक्षा करत नाहीत. भक्तांनी हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात. श्रीगुरु कसे भक्तवत्सल असतात, भक्तांसाठी ते कसे प्रकट होतात, याविषयीची मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्य नेमाने कुरोपुराला श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, जर व्यापारामध्ये चांगला फायदा झाला तर मी कुरोपूर यात्रेला जाईल आणि 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल. असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापाराला गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारामध्ये मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करीत कुरोपुराला निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे त्यांनी घातले आणि ते वल्लभेशाला म्हणाले, आम्हीही श्रीपाद येतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत. अशी थाप मारून त्याच्या बरोबर ते जाऊ लागले. कुरोपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरोपुरवासी श्रीगुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये खडग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरु श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंता, मी निरापराधी आहे. हे माझ्या बरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्या बरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतःकरण आपल्याला समजते. हे ऐकून श्रीपाद येतीने त्याला जवळ बोलावले. त्याच्या हातामध्ये विभूती देऊन त्याला ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग श्रीपाद गुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतदेहावर चिकटवले आणि मग मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली आणि त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यामध्ये सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तिथे होता. इतरांचे देह तिथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मण त्याने विचारले, अरे या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन डुबाडले होते. पण त्याच वेळी एक धिप्पाड तपस्वी येथे आला. तो जटाधारी होता. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आणि खडग होते. त्यांनीच या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो
आणि त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले आणि ते लगेचच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकरच असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे सर्व पाहून त्याला त्याची खात्री पटली. मग तो ते सगळे धन घेऊन करोपुराला गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरोपुराला येतात आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरु कुरोपुरामध्ये अव्यक्त रूपामध्ये राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरोपुराचे आणि तेथे अदृश्य रूपामध्ये असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील आणि आपले विलक्षण चरित्र दाखवतील. या ग्रंथाचे रचनाकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रोते हो, आता श्रीगुरूंची पुढील चरित्र कथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. आणि अशा प्रकारे गुरुचरित्रातील हा 10वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.